BSc first year student. Now the today's topic is the female reproductive organ. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये पर्टिक्युलरली बघणार आपण कोणकोणते पार्ट्स येतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कंपॅरिजेस फॉलोइंग पार्ट्स: ओव्हरीज, ओव्हिडक्ट, वजायना, स्पर्मॅथेशिया, कोलॅटरल ग्लँड्स. सो नाव स्टार्ट. द फर्स्ट पॉईंट इज द ओव्हरीज. फिगरमध्ये बघा ओव्हरीज जे आहे, ओव्हरीची लेबलिंगसुद्धा दिलेली आहे. 4 पॉईंट जवळ 4 सेगमेंट जवळ लेबलिंग आहे ओव्हरी. सो नाव स्टार्ट द पॉईंट ओव्हरी. There is a pair of ovaries lying between 2 to 6 abdominal segment. पेअर ऑफ ओव्हरीज आहे आणि कुठे प्रेझेंट असतात? 2 to 6 ॲबडोमिनल सेगमेंट जवळ. इच ओव्हरी इज मेडअप ऑफ 8 ओव्हरीऑल्स. इच जी ओव्हरी असते ती काय मेडअप करते? 8 ओव्हरीऑल्स विच आर येलोइश कलर. कसे राहतात? येलोइश कलर. इच ओव्हरीऑल इज मेडअप ऑफ 5 पार्ट्स. किती पार्ट्स असतात? 5 पार्ट्स. द अँटेरियर मोस्ट थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज टर्मिनल सस्पेन्सरी. जो अँटेरियर पार्ट्स असतो, या ठिकाणी बघा ओव्हरीऑलची डायग्राम फिगर एक्सप्लेन करते. जो अँटेरियर मोस्ट थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते त्याला म्हणतात टर्मिनल सस्पेन्सरी लिगामेंट विच इज सिन्सेटिकल. काय म्हटलेलं आहे? सिन्सेटिकल. अँड फॉलोड बाय जर्मॅरिओम कंटेनिंग सेल्स ॲट अर्ली स्टेज ऑफ एग फॉर्मेशन. त्याच्यानंतर काय प्रेझेंट असते? जर्मॅरिओम जे कंटेन करते सेल्स, अर्ली स्टेजमध्ये असतात, ते काय करतात? एग फॉर्मेशन. इट इज फॉलोड बाय द व्हेटॅलॅरियम कंटेनिंग मॅच्युअर ओव्हा. व्हेटॅलॅरियम जवळ काय असते? मॅच्युअर ओव्हा. अँड गिव्स बेडेड अपिअरन्स. इट इज फॉलोड बाय एग चेंबर. नंतर असते एग चेंबर विच कंटेन ओनली 1 मॅच्युअर ओव्हम. 1 मॅच्युअर ओव्हम. पुन्हा बघा देअर इज अ पेअर ऑफ ओव्हरीज. कुठे प्रेझेंट असतात? 2 to 6 ॲबडोमिनल सिग्मेंट जवळ. आणि ओव्हरी मेडअप काय करते? 8 ओव्हरीऑल्स. त्याचा कलर कसा असतो? येलोइश. अँड इच ओव्हरीऑल जे असते मेडअप करते 5 पार्ट्स. फिगरमध्ये बघा सर्वात पहिला जो आहे तो आहे टर्मिनल फिलामेंट, टर्मिनल सस्पेन्सरी फिलामेंट. देन जर्मॅरियम, देन व्हिटलॅरियम, अँड नेक्स्ट इज द मॅच्युअर ओव्हा, and then is the egg chamber which contain करते only 1 mature ovum. Then next is the oviduct. Oviduct मध्ये बघा posteriorly all the 8 ovules of each ovary join to form a wide oviduct. जे काही posterior part असतो त्या ठिकाणी काय असतात? 8 ovules. 8 ovules जे असतात ऑफ each ओव्हरीच्या ते जॉईन काय असतात? जॉईन आणि टू फॉर्म करतात वाईड ओविडक्ट. काय फॉर्म करतात? वाईड ओविडक्ट. Then next is the vagina. Vagina मध्ये बघा इट इज अ फॉर्म बाय द युनियन ऑफ बोथ द ओव्हिडक्ट्स. काय फॉर्म करते? युनियन ऑफ बोथ द ओव्हिडक्ट्स. द वजायना ओपन्स इन टू द जिनॅट आर्टियम. काय म्हटलेलं आहे? जिन आर्टियम म्हणजे ज्या ठिकाणी युनियन असते ऑफ बोथ द ओव्हिडक्ट त्या ठिकाणी वजायना असतो. आणि वजायना कशामध्ये ओपन होतो? जिन आर्ट्रियम बाय अ स्लिट लाईक फिमेल जेनायटल पोरमध्ये. अँड सिच्युएटेड ॲट द 8 सिगमेंट. कुठे राहते ते? 8 सिगमेंट जवळ. फिगरमध्ये बघा 6 नंबर ठिकाणी दिलेलं आहे फिमेल जेनायटल पोर. अँड कुठे प्रेझेंट आहे? 8 सिगमेंट जवळ. ओके. देन नेक्स्ट इज द स्पर्मॅथेशिया. देअर इज अ पेअर ऑफ स्पर्मॅथेशिया. पेअर ऑफ स्पर्मॅथेशिया असतात of unequal size, one spermathesia being larger than the other. unequal size राहते आणि वन जे असते स्पर्मॅथेशिया बिगर लार्जर राहते दॅन द अदर. दे फॉर्म अ शॉर्ट कॉमन डक्ट विच ओपन इन टू द जेनायटल चेंबर ऑल ऑन अ स्मॉल स्पर्मॅथेशियल पॅपेली. शॉर्ट कॉमन डक्ट असते आणि ते कशामध्ये ओपन होते? जेनायटल चेंबरमध्ये. शॉर्ट कॉमन डक्ट राहते आणि ओपन होते जेनायटल चेंबरमध्ये on a small spermathecial papillae. Then next is the collateral glands. Collateral glands मध्ये बघा लेफ्ट collateral glands and right collateral glands असे दोन आहे. A pair of highly branched collateral glands lies behind and above the ovaries. Left gland is more oblique and well developed. लेफ्ट साईडने लक्षात घ्यायचं कसं असते लेफ्ट साईडचं ग्लँड. Obicue and well developed, more obicue and well developed.
आणि राईट साईडचं जे ग्लँड आहे ते ट्रान्सपरंट अँड लेस डेव्हलप. ट्रान्सपरंट अँड लेस डेव्हलप. द टू ओपन इन टू द जेनॅट्रियम और जेनायटल पाउच. दोन्ही ग्लँड कशामध्ये ओपन होत असतात? जेनायटल पाउचमध्ये किंवा जेनायटल चेंबरमध्ये. कशामध्ये ओपन होतात? दोन्ही जे पाऊच असतात ते पाऊच कशामध्ये ओपन होतात? दोन्ही जे ग्लँड्स असतात ते कशामध्ये ओपन होतात? टू ओपन इन टू द जेनायटल पाउच. थ्रू देअर ओपनिंग द सिक्रेशन ऑफ दिस ग्लँड प्रोव्हाइड मटेरियल फॉर द फॉर्मेशन ऑफ उथेशिया और एग केस राउंड अ ग्रुप ऑफ एग्स. सिक्रेशन जे राहते ऑफ दिस ग्लँडमध्ये, सिक्रेशन जे पर्टिक्युलरली आहे दिस ग्लँडमध्ये प्रोव्हाइड काय करते? मटेरियल फॉर द फॉर्मेशन ऑफ एग केस ऑफ राउंड अ ग्रुप ऑफ एग्स. म्हणजे ज्या ठिकाणी एगचं फॉर्मेशन व्हायचं असेल ते फॉर्मेशन करण्यासाठी काय करतात? ते पर्टिक्युलर सिक्रेशन करतात आणि ग्लँड प्रोव्हाइड करते मटेरियल. एगचं फॉर्मेशन करण्यासाठी जे काही मटेरियल प्रोव्हाइड केलं जाते ते फंक्शन्स प्रेझेंट राहते या ग्लँडचं. ओके. सो नाव पुन्हा रिपीट करते लास्ट पॉईंट. द सिक्रेशन ऑफ दिस ग्लँड, सिक्रेशन जे असते ऑफ दिस ग्लँड प्रोव्हाइड काय करते? मटेरियल फॉर द फॉर्मेशन ऑफ एग राउंड अ ग्रुप ऑफ एग्स. Okay. Now in this lecture this topic completed. Thank you.